नमस्कार, मी पूजा. तुमच्या आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. हा कालचा एकादशीचा पार्ट 2 आहे. अधिक मासमधली एकादशी आणि शेवटची एकादशी म्हणून म्हटले चला भगवंतांचे दर्शन घेऊन येऊ. संध्या आरती भेटावी म्हणून पटकन आवरून निघालो. आणि हो, जवळजवळ 6-7 महिन्यानंतर मी केस मोकळे सोडले, पण गौरांगला ते काय जमेना. जसे त्याच्या हाताला केस लागायचे तसे तो जोरात, म्हणजे 2-3 केस तर हातात आलेच पाहिजेत असा उडायचा. म्हणून मग परत वरतीच टांगले त्यांना. संध्या आरतीसाठी आलो, पण आम्ही पोहोचेपर्यंत ती संपली. पण असो, दर्शन तर ओपन आहे ना. आणि हो, अधिक महिन्यात भगवंतांना दीपदान केलेले चांगले असते, म्हणून टेम्पलमध्ये सर्वजण दीपदान करत होते. म्हणजेच तुपाच्या दिव्याने भगवंतांना ओळत होते. आणि गर्दी पाहताय ना तुम्ही. आम्ही पण दीपदान केले, भगवंतांचे दर्शन घेतले. खूपच सुंदर दिसत होते भगवंत. त्यांच्याकडे कंटिन्यू पाहतच राहावे असे वाटत होते. त्यानंतर छान प्रसाद घेतला. खूप टेस्टी प्रसाद असतो इस्कॉनचा. तुम्ही कधी खाल्ला आहे का ते नक्की सांगा. अगोदर आमच्या संध्या आरती करून जरा वेळ बसून रामघाटवर जायचे ठरलेले, पण संध्या आरती काही भेटली नाही. म्हणून म्हटले शयन आरती करून जाऊ. तोपर्यंत आम्ही तिथे जप करत बसलो. ॲज युजल. गौरला पण तिथे खूप छान वाटते. तो अजिबात त्रास देत नाही. फक्त भूक लागेल तेवढेच काय ते. 9 वाजता शयन आरती केली. आणि शयन आरतीच्या वेळेचा पण भगवंतांचा ड्रेस किती सुंदर आहे ना. आज परत परत भगवंतांच्या प्रेमात पडावे असे वाटत होते. दर्शन घेऊन घरी आलो. आणि शेवट सावना आणि बाबूच्या सोबत करू. चलो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.